प्रथमेश परब आणि मिताली मयेकर स्टारर उर्फी हा रोमॅन्टिक थ्रिलर सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय आणि ह्याच निमित्त सिनेमातील कलाकारांशी खास बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी जयंती बामणे वाघधरे यांनी. आता अमृताच आपल्यासाठी अमृत आहे आणि आपण ते पराशण करणार आहोत. नाचावंसं वाटतंय, असं जोरात ओरडावंसं वाटतंय. जगाला तर बिलकुल घाबरायचं नाही. आपण आहे ना तुझ्या बरोबर अख्खे लाईव्ह. ओरडूया. आय लव्ह यू अमृता. धनक 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 ततर म्हणत उर्फी मधला हा जो तुमचा लाडका प्रथमेश आहे त्याचा सिनेमा प्रदर्शित होतोय. उर्फी हा सिनेमा येतोय प्रथमेश. मिताली आहे तुझ्यासोबत जिने शाहरुख खान सोबत सिनेमा केलाय, ती आता तुझ्यासोबत ऍक्ट करते, तर तुला ते नर्वसनेस नाही का येत? आता प्लस पॉईंट अशी आहे की शाहरुख खान माझा आयडियल आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रेशर तर होतंच, कारण हिने बिल्लू बार्बरमध्ये काम केलं आहेच. प्लस ही 1500 मुलींमधनं सिलेक्ट झालेली मुलगी आहे, सो ॲक्टर म्हणून एक प्रेशर होतंच. पण काय असतं की मी जशी तिला स्पेस देत होतो तशीच तीही मला स्पेस देत होती आणि प्रत्येक माणूस सेटवरचा प्रत्येकाला स्पेस देऊनच काम करत होता आणि त्याच्यामुळे हा सिनेमा जास्त चांगला झाला आणि माझा आत्तापर्यंतचा बेस्ट सिनेमा असं मला वाटतं. नक्कीच. आणि आजच्या दिवशी मी फार प्रश्न तुम्हाला करत नाही, कारण आता सिनेमा प्रदर्शित होतोय आणि त्यामुळे कुठेतरी मिताली तुझ्या मनातही अनेक गोष्टी चालत असतील, खूप एक्साइटमेंट असेल का? हो, एक्साइटमेंट नक्कीच आहे आणि थोडंसं नर्वसनेस पण आहे, कारण लीड म्हणून माझा पहिलाच सिनेमा आहे. सो लोकांना कसं वाटतंय काय, पण आवडेल नक्कीच, कारण मी माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. सो आय होप तुम्ही सगळेच एन्जॉय कराल. नक्कीच. आणि हा सिनेमा ज्यांनी केला ते आता आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या बेटर हाफ आहे तिथे. खरं तर आमची सेटवर खूप जास्त भांडणं व्हायची आणि एक सीन असेल किंवा मग काही असेल त्याच्यावरनं आम्ही खूप भांडायचो की हा असा नको, हा असा करूया, हा कंटेंटला धरून नाही आहे किंवा मग हा कंटेंटला धरून आहे, असं खूप भांडणं व्हायची. आणि त्या भांडणात म्हणजे ती भांडणं आता बॅकग्राऊंड स्कोरपर्यंत चालत होती, खूप जास्त भांडणं चालत. त्याच्यामुळे सरांचा आवाज गेलेला आहे, विक्रम प्रधानांचा आवाज बसला आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी तुम्हा दोघांना जात आहे. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू शकत नाही. सो त्यांच्या वतीने स्वप्ना मॅम सांगतील की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. झी बरोबर माझा जुना संबंध आहे, फार जुना. मी माझी पहिली मालिका हसा चकटफू ही झीसाठी प्रोड्यूस केली होती आणि आज मला उर्फीबद्दल झीवर सांगायला फार आनंद होतोय. पण आता सिनेमा प्रदर्शित होतोय त्यामुळे त्याबद्दल पिक्चर फार सुरेख झालेला आहे. त्या अर्थात प्रथमेश नो डाऊट, त्याचं आता हॅट्स ऑफ त्याच्या ऍक्टिंग बद्दल. मिताली पण ऑफकोर्स मिताली. दोघंही फार गोड दिसतात पिक्चरमध्ये, सगळ्यांना आवडतील आणि सगळे एकदम फेमस जोडी होऊन जाईल. शाहरुख खान काजोल सारखी मिताली आणि प्रथमेश. जसं मी प्राजक्ताला पराजय असं म्हणायचो, सो अमृताला मी अमू असं म्हणतो लाडाने. सो देवा आणि अमूची जोडी तुम्हाला नक्की आवडेल, ती 27 नोव्हेंबरला तुम्हाला बघायला मिळेल. आणि देवा हे जे कॅरेक्टर आहे किंवा अमू हे जे कॅरेक्टर आहे त्याला ना काय म्हणतो आपण की त्याला बनवणं, त्याला तोडणं, परत बनवणं, परत तोडणं हे आम्ही सतत करत होतो. कारण देवा हा जो हे जे कॅरेक्टर आहे तो एक हॉकी स्टिक घेऊन राडा करतो किंवा मग कोणाला तरी पटकन काहीतरी बोलतो, काहीतरी ओरडतो. तोच मुलगा हिच्यासाठी, हिच्या प्रेमापोटी आईला भाजी आणून द्या किंवा मग हिला डबा पोचवायला घेऊन जा, असे सगळे छोटे छोटे सिक्वेन्स हिला पटवण्याकरता सगळं करतो. म्हणजे हिला पटवण्यासाठी फॅमिलीच्याही मागे लागतो. सो त्याचं कॅरेक्टर मोडणं असतं किंवा तोडून परत बनवणं असतं. सो तर हे सगळं आम्ही करतो. आणि अमृता ही जी तिच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे आधी म्हणून ती अशी कोमेजलेली आहे, पण तीच देवाला असं इनडिरेक्टली सांगते की चल आता कर प्रपोज, किती वेळ लावतोय. सो हे जे आहे ते आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आहे. कारण कसं असतं की एक ॲक्टर म्हणून, आणि आमच्यावर जे सिनियर ॲक्टर होते, उपेंद्र सर असतील, मिलिंद फाटक असतील किंवा कविता लाड असतील, उदय सबनीस असतील, त्यांच्यामुळे आम्हाला खूप जास्त शिकायला मिळालं. तिचं वाण्यावर जसं प्रेम असतं ना तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर. पण तू एक पत्ता टाकून गेम फिरवा ना, तसा गेम फिरवून टाकलाय. तेव्हा आता शपथ घेतो, तोंड बघणार नाही तुझं. तू मेलीस आपल्यासाठी. धनक धनक धनकच्या गजरात आता सिनेमा प्रदर्शित होतोय, पण त्याचबरोबर ओ मारिया हे गाणं सुद्धा खूप गाजतंय. सो येस, फेवरेट गाणं आहे ते. नक्कीच. आणि खूप इंटरेस्टिंग पेपी सॉन्ग आहे ते. तर जाता जाता प्रेक्षकांसाठी एक गाणं शेवटचं.
ओ मारिया माझी मोनालिसा मी बावरा झालो का रे असा ओ मारिया माझी मोनालिसा मी बावरा झालो का रे असा. क्या बात आहे. चलो ऑल द बेस्ट या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.